MPSC वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आजचा टॉपिक ॲस्ट्रॉनॉमी जिओग्राफी मधला सूर्याची तोंड ओळख। छोटासा टॉपिक आहे पण अत्यंत महत्त्वाचा आहे। हा टॉपिक टिपिकल फॅक्च्युअल आहे पण काही कॉन्सेप्ट याच्यामध्ये आहेत, तर आपण फॅक्ट्स आणि कॉन्सेप्ट याचं कॉम्बिनेशन बनवून एक याची तोंड ओळख करून घेऊया। पण तोंड ओळख करण्याच्या पूर्वी तुम्हाला माहित आहे की कुठलाही आपण अभ्यास करतो तर आधी डोक्यात प्रश्न असले पाहिजे। मग आपण दोन प्रश्न पाहून घेऊया, कारण की नुसताच अभ्यास करायचा नाही आणि अभ्यास करून PhD करायची नाही, पास करायचं आहे, बरोबर आहे। चला मग दोन प्रश्न पाहायचे बघा। दोन प्रश्न। पहिला, सूर्य आकाशगंगेमध्ये स्थित आहे। सन इज लोकेटेड ॲट इन मिल्की वे। उत्तर ऑप्शन्स दिलेले आहेत। केंद्राजवळ, नियर सेंटर, तबकडीच्या मध्यांतरावर, मिड डिस्टन्स ऑफ द डिस्क, तिसरं परिघावर, सर्कम्फरन्स, आणि चौथं वक्रभुजाच्या टोकावर, टिप ऑफ द स्पायरल आर्म। आता तुम्ही म्हणाल हे डिस्क का हो, हे स्पायरल आर्म का हो, वक्रभुजा वगैरे काय काय बोलते बाबा, है ना। तर याच्यासाठी तुम्ही कदाचित तो व्हिडिओ पाहिला का, गॅलेक्सी तारकामंडल, त्याच्यामध्ये मी पूर्ण त्याची संरचना सांगितली होती। नाही पाहिला नसेल तर तो नक्की पहा, मी लिंक खाली देतोय, ठीक आहे, नक्की पहा। कारण की कॉन्सेप्ट इव्हॉल्व होतात आणि पहिला कॉन्सेप्ट समजला नाही, बेसिक फंडामेंटल समजले नाही तर बाकीचं समजत नाही, केवळ घोकणपट्टी करायच्या मागे राहतो आणि मग मात्र त्रासदायक होते, ठीक आहे। चला दुसरा प्रश्न पाहून घेऊया। दुसरा प्रश्न, सूर्याची त्रिज्या काढण्याकरिता घटक बेसिस टू एस्टिमेट रेडियस ऑफ द सन। ब क ऑप्शन्स दिलेले आहेत। सूर्याच्या कोनीय व्यासाचे मूल्य, व्हॅल्यू ऑफ अँग्युलर डायमीटर ऑफ द सन, ब माध्य सौर अंतर, मीन सोलर डिस्टन्स, आणि क सौर स्थिरांक, सोलर कॉन्स्टंट। आणि चार ऑप्शन्स तुमच्या समोर, यस, चार ऑप्शन्स पाहून घ्यायचे। आता फ्रेमवर्क बनलं प्रश्नांचं, मग फ्रेमवर्क बनलं असेल तर याच्या सहितच आता आपण अभ्यास करूया, ह्या प्रश्नांची उत्तरं शोधत है ना। आपण आता बघूया सूर्याची तोंड ओळख, ठीक आहे, चलायचं। चला पहिला आपण बघूया मीन सोलर डिस्टन्स। आला होता ना तिथे कॉन्सेप्ट, मीन सोलर डिस्टन्स, ठीक आहे। ते तुम्ही मीन सोलर डिस्टन्स जे आहे हे याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये ही मी खगोलीय एकक, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट्स वगैरे जे आहे ना ते सांगितलेलं आहे, ते पाहून घ्याल बरं, तो पण व्हिडिओ, त्याची लिंक देऊन टाकतो, ठीक आहे। असो, बघा माध्य अंतर मेन सोलर डिस्टन्स किती दिलेला आहे इथे बघा, 150 3030, बरोबर आहे, म्हणजे 150 मिलियन किलोमीटर, म्हणजे दशलक्ष किलोमीटर, 15 दशलक्ष किलोमीटर, 15 दशलक्ष किलोमीटर, पाठ करायचं, 15 दशलक्ष किलोमीटर। 150 वर 6 शून्य, कधी असंही देतात कधी असंही देतात, आपला गोंधळ होतो म्हणून लक्षात ठेवायचं, ठीक आहे। मैल मध्ये जर मोजायचं असेल, हे मैल झालं मैल, तर 93 दशलक्ष मैल, 93 मिलियन मैल, आलं लक्षात। काही ठिकाणी 149 मिलियन किलोमीटर पण दिलेलं आहे, त्यामुळे ते पण थोडंसं डोक्यात ठेवा, बरोबर आहे, लक्षात आलं। आता तुम्ही म्हणाल हे मेन डिस्टन्सच काउंट, सरळ डिस्टन्स काउंट नाही, है ना, एवढी भानगड काय, ते एवढी भानगड याच्यासाठी की गंमत अशी आहे की आपला हा जो सूर्यभाऊ आहे, ह्या सूर्यभाऊला असा गोलाकार जर आपली पृथ्वीताई फिरली असती, है ना, अशी गोलाकार फिरली असती तर सगळीकडे समान डिस्टन्स झाला असता, पण हे तशी फिरे नाही। हे कशी फिरते, हे अशी थोडीशी फिरते, कशी फिरते, अशी, म्हणजे वर्तुळाकार फिरते का, नाही, ती कशी फिरते, लंब गोलाकार, म्हणजे एलिप्टिकल। याचा ऑर्बिट कसा आहे, एलिप्टिकल, म्हणजे कधी थोडीशी दूर आणि कधी थोडीशी जवळ, है ना। भावाशी कधी रुसते तर कधी भावाशी दोस्ती करते, लक्षात आलं का नाही। अशा प्रकारे ते करत राहते आणि त्याच्यामुळे नजीकचं अंतर
आणि दूरचं अंतर. मग नजीकचं अंतर म्हणजे कुठलं, तर हे बघा आपल्याला दिसते पेरिहेलियॉन आणि दूरचं अंतर एपिहेलियॉन. पेरिहेलियॉन किती आहे, तर 147.1 दशलक्ष किलोमीटर, मैल मध्ये 91.4 दशलक्ष मैल. एपिहेलियॉन म्हणजे दूरचं 152.1 दशलक्ष किलोमीटर किंवा 94.5 दशलक्ष मैल. आणि यांचं मीन जे काढलं जातं ते आहे 150. आलं लक्षात? ठीक आहे. आता जी सूर्य आहे तो सूर्य काय करते, सूर्य काय करते, टाइमपास करते का? नाही, बिलकुल न टाइमपास करणार ते आहे आपण करतो. सूर्य प्रकाशचं उत्सर्जन करते है ना, रेडिएशन पास करते. मग तो प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचते आणि असं डोळ्यावर ऊन आलं पूर्ण ना अंगावर आलं तेव्हा आम्ही उठतो, तोपर्यंत उठो नाही. बरोबर आहे, राईट? तर आपल्याला उठवण्यासाठी तो बिचारा कष्ट घेते असं समजा. तर त्याचा जो किरण आहे तो असा 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 करत पृथ्वीवर पडते. तर असा असा करत जे पडते त्याला वेळ लागेल, प्रवास करते ना तो, त्याला वेळ लागेल. किती वेळ लागते, तर 8 मिनिटं 20 सेकंद. 8 मिनिटं 20 सेकंद म्हणजेच पृथ्वीवर जो प्रकाश येतो ना त्याच्यानुसार आपण जो सूर्य पाहतो तो सूर्य किती जुना आहे, 8 मिनिटं 20 सेकंद जुना आहे. लक्षात आलं का? आत्ता जसा दिसतो तो तात्काळ त्या क्षणाचा आहे का? नाही. तात्काळ त्या क्षणाचा आहे का? नाही. बरोबर आहे. काही ठिकाणी 8 मिनिटं 19 सेकंद पण दिलेला आहे, काही ठिकाणी अबाउट 8 मिनिट असा पण शब्द आहे. लक्षात ठेवायचं थोडस. ठीक आहे. आता हा जो आहे भाऊ सूर्य, त्याला काय काय म्हणतात है ना? तुम्ही ते हे बघितलं का HR डायग्राम? नाही बघितलं? त्याची लिंक देऊन टाकतो, लिंक देतो, बघून घ्या. का? कारण की कोणता तारा कसा आणि मग सूर्य कसा तारा हे माहित असणं आवश्यक आहे. तर त्याच्याच कॉन्टेक्स्ट मध्ये आपण इथे बघून घ्या. सूर्याला आपण काय म्हणतो, येलो डॉर्फ, पिवळा बटू. कोणता? पिवळा बटू. तिथे कोणकोणते बटू याच्या व्यतिरिक्त तिथे दिलेले आहेत ते बघून घ्याल तुम्ही. ठीक आहे. पिवळा बटू पण प्रत्यक्षात कसा आहे रे बाबा, हा पांढरा. प्रत्यक्षात पांढरा आहे पण आपल्या दृष्टीस जो आहे तो पिवळसर दिसतो, असा दिसतो पिवळसर असा आहे प्रत्यक्षात, पण असा आपल्याला दिसतो. तू म्हणाल असं पांढरा आहे, कसा पांढरा आहे? तर सिंपल आहे. आपण जेव्हा इंद्रधनुष्य बघतोय है ना, तर इंद्रधनुष्य काय होतं की ज्याची पंक्ती तयार होते, स्पेक्ट्रम तयार होतं एखाद्या किरणाचं, मोनोक्रॉटिक. त्या किरणाचं जेव्हा स्पेक्ट्रम तयार होतं ते होतं रेनबो. मग रेनबोला एकत्र केलं तर कोणता रंग बनतो? पांढरा. म्हणून हा काय? पांढरा. ओके, ठीक आहे. पण आपल्याला कसा विविध रंग दिसतात, नारंगी दिसतो, लाल दिसतो, पिवळा दिसतो. का दिसतो रे बाबा? तर तो याच्यासाठी की आपल्या पृथ्वीवर वातावरण आहे, धूलिकण आहेत आणि त्याच्यातून जेव्हा ह्या सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचतो तर तो काय होतो? स्कॅटर्ड, विकिरण होतो त्याचं आणि ते स्कॅटरिंग होतं, कॉल्ड ॲज अ रेलिक स्कॅटरिंग. रेलिक स्कॅटरिंग त्याला म्हणतात. त्या रेलिक स्कॅटरिंग मुळे जर तो क्षितिजावर गेला तर नारंगी आणि लाल बुंद दिसतो, वर राहिला तर असा पिवळा पांढरा आपल्याला दिसतो. ठीक आहे. तर याला काय म्हणतो आपण? पिवळा बटू. लक्षात ठेवा, व्हाईट बटू नाही म्हणत. व्हाईट बटू दुसरा झाला, धवल बटू दुसरा झाला, शुभ्र बटू दुसरा झाला. ठीक आहे. हा कोणत्या प्रकारचा तारा आहे? हा G प्रकारचा तारा आहे. त्याला G25 असं लिहिला जातं. G25 स्पेक्ट्रल टाइप आहे, G25 याच्यामध्ये येतो. G25 हा केवळ सूर्याकरिता आहे. याच्यामध्ये टोटल 11 स्पेक्ट्रल टाइप्स आहेत, त्यामध्ये हा दुसरा नंबरचा. कुठल्या याच्या श्रेणीमध्ये येतो? मुख्य श्रेणी तारा आहे हा. जायंट, सुपर जायंट, डॉफ याच्यामध्ये नाही. हा मुख्य श्रेणी मधला आहे. जरी डॉफ असला तरी मुख्य श्रेणी. मुख्य श्रेणी बघा HR डायग्राम वर कुठे आहे बघा, मधात आहे. आहे मधात आहे. ही पूर्ण मुख्य श्रेणी आहे. या मुख्य श्रेणीमध्ये कुठे सूर्य आहे? मधात आहे, पिवळसर आहे, ना रेड आणि ना व्हाईट
आणि ब्ल्यू, म्हणजे खूप जास्त तप्त पण नाही, खूप जास्त ल्युमिनिसेंटी पण नाही आणि खूप कमी पण नाही, म्हणजेच मधात कुठेतरी आहे. मधात कुठेतरी म्हणजेच हा आपल्या जीवनाच्या मधात आहे. लक्षात आलं? HR डायग्राम मध्ये मी ते एक्सप्लेन करून सांगितलंय. ठीक आहे, आता बघूया काय काय होतंय. तर याच्यामध्ये हा मेन सिक्वेन्स मध्ये असल्यामुळे, लक्षात घ्या, हा मेन सिक्वेन्स ह्या श्रेणीमध्ये असल्यामुळे याच्यामध्ये हायड्रोजन हे फ्यूल आहे. आणि हायड्रोजन जे फ्यूल आहे त्याचं फोटॉन फोटॉन अभिक्रिया जी आहे, ज्याला म्हणतो न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन जी आहे ती होते आणि त्यापासून हेलियम तयार होतो. ज्या क्षणाला हायड्रोजन संपून जाईल त्या क्षणाला आपला सूर्य हा मेन सिक्वेन्स मधून निघून दुसरीकडे जाईल, रेड जायंट कडे जाईल. आता रेड जायंट आहे का? नाही, येलो डॉर्फ आहे. ठीक आहे, प्रति सेकंद किती टन हायड्रोजन हा कन्वर्ट करतो हेलियम मध्ये? बघा, प्रति सेकंद 610 दशलक्ष टन. अरे बापरे, खतरनाक. याचा टोटल आयुर्मान कसं राहणार आहे? याचं टोटल आयुर्मान राहणार आहे 10 बिलियन इयर्स, 10 अब्ज वर्ष. 10 बिलियन इयर्स, 10 अब्ज वर्ष. सध्या तो अर्ध आयुष्य म्हणजे सिल्वर जुबली पर्यंत पोहोचला आहे, है ना? सिल्वर जुबली ना, गोल्डन जुबली पर्यंत पोहोचलाय. 4.6 अब्ज वर्षाचा तो तरुण आहे. 50 म्हणजे काय? तरुण आहे. लक्षात घ्या, यंग स्टार म्हणतात त्याला. ठीक आहे, आता महत्वाचं आहे की जीवन निवास योग्य स्थितीमध्ये आहे. हा कुठल्या स्थितीमध्ये आहे? जीवन निवास योग्य म्हणजे हॅबिटेबल झोन मध्ये आहे. हा जो मेन सिक्वेन्स एरिया आहे याला काय म्हणतो? हॅबिटेबल झोन. इथे असलेल्या ताऱ्यांमध्ये जीवसृष्टीची पॉसिबिलिटी त्यांच्या प्लॅनेटमध्ये राहू शकते, कारण की ते जास्त टेन्शन मध्ये नाही. इकडे हे तर संपणारे होत, इकडे हे संपून गेलेले होत. हे आता सध्या प्रकाशमय आहे. ठीक आहे, राईट. आता आपण बघून घेऊया दुसरं त्याचं वर्गीकरण. तो पॉप्युलेशन 1 स्टार आहे, पण पॉप्युलेशन 1 मध्ये तो इंटरमिडिएट पॉप्युलेशन 1 स्टार आहे, है ना? हा तिसऱ्या पिढीतील आहे. कितव्या पिढीतील आहे? तिसऱ्या पिढीतील. म्हणजे पॉप्युलेशन 3 प्रकारचे. पाहिलं का? लोकसंख्या, तारा लोकसंख्या. नाही पाहिलं? ते पण लिंक मी देऊन टाकतो, बघा. ठीक आहे, तेजोमयता आहे, ल्युमिनोसिटी जबरदस्त आहे, हॉट आहे, गरम आहे आणि तरुण आहे. तिसऱ्या पिढीतील सर्व तारे, लक्षात घ्या, तिसऱ्या पिढीतील थर्ड जनरेशन स्टार्स, तिसऱ्या पिढीतील सर्व तारे हे ल्युमिनस असतात, हॉट असतात आणि यंग असतात. आणि ते कुठे असतात? मेन सिक्वेन्स मध्ये असतात. 3 जनरेशन आहे, म्हणजे पॉप्युलेशन 1, पॉप्युलेशन 2, पॉप्युलेशन 3. मग पॉप्युलेशन 1 कुठला आहे? तर अर्लियस्ट, आत्ता रिसेंट, अर्लियस्ट नाही, रिसेंट, आत्ताचा आहे, फ्रेश आहे, नवीन आहे ना? याच्यामध्ये थर्ड जनरेशनच्या याच्यामध्ये धातुमयता, मेटॅलिसिटी ही अधिक प्रमाणात असते. हे पण मी आधीच्या व्हिडिओ सांगितलेलं आहे. मेटॅलिसिटी किती? इन जनरल 1.4% मेटल. मेटल कशाला म्हणतात ऍस्ट्रॉनॉमिकल ते मी तिथे सांगितलेलं आहे, पॉप्युलेशनच्या याच्यात पाहून घ्या. ठीक आहे, दीर्घिकाच्या चक्रभुजांमध्ये वास्तव्य. कुठे आहे हा? दीर्घिकाच्या चक्रभुजांमध्ये, सिच्युएटेड इन द स्पायरल आर्म्स ऑफ द गॅलेक्सी. कुठे आहे? स्पायरल आर्म्स ऑफ द गॅलेक्सी. टिप मध्ये नाही आहे, लक्षात आलं का? दिलं होतं ना मी टिप. त्या स्पायरल आर्म्स जे आहेत वक्रभुजांच्या याच्यामध्ये ते वास्तव्य, पण त्याच्या मधात आहे, वक्रभुजांच्या एकदम मधात आहे, असं आहे ना? कसं आहे बघूया. बघा वास्तव्य कसं आहे, खूप महत्वाचं आहे. हॅबिटॅट, राहतो कुठे रे बाबा हा, है ना? बघा, हा जो आहे ही आहे आकाशगंगा, ही आकाशगंगा आहे. आणि हा आकाशगंगेमध्ये हा जो पॉइंट आहे हा सेंटर आहे. सेंटर मध्ये काय असतं ते बघून घ्याल तुम्ही तारकामंडल मध्ये, आणि मी डिटेल मध्ये सांग. सेंटर मध्ये आहे ब्लॅक होल. ब्लॅक होल बद्दलही मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, पाहून घ्या. ओके, कोणत्या ब्लॅक होलचं नाव काय आहे? सॅजिटेरियस ए स्टार. आता हा सेंटर आहे आणि आपला सूर्य बघा कुठे आहे, इथे बघा. सूर्य कुठे आहे? इथे. सूर्य जिथे आहे तिथे काय लिहिलेलं आहे? ओरियॉन स्पर. काय लिहिलेलं आहे? ओरियॉन स्पर. या ओरियॉन स्परला दुसऱ्या भाषेमध्ये, ओरियॉन स्पर जो आहे त्याला दुसऱ्या भाषेमध्ये
आपण लोकल आर्म पण म्हणतो. काय म्हणतो? लोकल आर्म पण म्हणतो. ह्या सेंटर पासून सन सूर्य आपला किती डिस्टन्स आहे? 26,000 प्रकाश वर्ष. किती आहे? 26,000 प्रकाश वर्ष. इतका दूर आहे ना, चांगलंच दूर आहे. ठीक आहे, काही टेन्शन नाही आहे. आता तो बऱ्यापैकी दूर आहे, म्हणजेच कुठे आहे है ना, म्हणजेच कुठे आहे? आपण तर म्हटलं की तो लोकल आर्म मध्ये आहे. मग लोकल आर्म म्हणजे ओरियन स्पर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एक छोट्याशा याच्यामध्ये जो आहे छोटासा आर्म आहे, वक्रभुजा छोटीशी आहे त्याच्यामध्ये आहे. ती वक्रभुजे जी आहे एकदमच छोटी आहे, त्याच्या आजूबाजूला दोन मोठ्या भुजांच्या आतमध्ये आहे तो. बघा, ही एक भुजा आहे, त्याला म्हणतात स्कटम सेंट्युअर आर्म. हा जो आहे ही भुजा स्कटम सेंट्युअर आर्म. आणि त्याच्या बाहेरची भुजा आहे बघा, बाहेरची काय आहे? पर्सियस. काय आहे? पर्सियस. बघा, पर्सियस हे एक आणि ही एक आहे. लक्षात आलं का? ही इकडे इथून इथे गेली आहे आणि इथून ही अशी, आणि याच्या छोटीशी आहे, छोटीशी आहे. त्याच्या बाजूला कुठेतरी इथे आहे तो. बरोबर आहे? ठीक आहे. म्हणजे तो सेफ झोन मध्ये आहे. कारण की ही जी भुजा असतात ना, म्हणजे ज्या वक्राकार भुजा असतात है ना, ज्या भाऊ असतात त्या डेंजर असतात. इथे स्टार फॉर्मेशन होते. स्टार फॉर्मेशन खतरनाक असं तुफान गडगडगडाट रोज धम 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 धम, या ब्लास्ट ये ब्लास्ट. आपला भाऊ तिथं नाही आहे. तिथं असतात आपली पृथ्वी ब्लास्ट, सगळं ब्लास्ट ब्लास्ट ब्लास्ट. तसा नाही आहे, सेफ झोन मध्ये आहे. सेफ झोन मध्ये आहे म्हणजे त्याची पोझिशन आपण लक्षात घेऊया. काय? दीर्घिका तबकडीच्या मधात आहे, मिडल ऑफ गॅलेक्सी डिस्क. उत्तर भेटला. गोलाकार परिभ्रमण कसं करते? हे गोलाकार. कसा आहे? गोलाकार, पण एक्झॅक्ट गोलाकार नाही, हलकासा हलकासा इलिप्टिकल आहे. हलकासा. किती हलकासा? एकदमच हलकासा. आपल्या पृथ्वीसारखा खूप नाही, हलकासा. म्हणजे नियर अबाउट 5%. नियर अबाउट 5%, 5% इलिप्टिसिटी आहे. ठीक आहे. याची गती कशी आहे? म्हणजे किती वेगाने फिरते? आपली पृथ्वी किती वेगाने फिरते स्वतः भोवती? आणि हे 365 दिवस लावते बा अशी फिरायला सूर्याभोवती. आता 365 दिवस अशी फिरायला लावते, तर त्याची आपली चालली डुक 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 अशी. हे कशी जाते पहा. सूर्य जो आहे त्याची गती आहे 515,000 मैल प्रति तास किंवा 828,000 किलोमीटर प्रति तास किंवा 247 किलोमीटर प्रति सेकंद. किती? 247 किलोमीटर. बापरे, लक्षात आलं का? बुलेट ट्रेन कशी दिसन इथं, नाही का? म्हणजेच काय तर पूर्ण आता, कारण हे एवढं मोठं आहे आकाशगंगा है ना, त्या आकाशगंगेला पूर्ण प्रदक्षिणा मारायसाठी, पूर्ण फेरा मारायसाठी त्याला किती वर्ष लागतात? 230 दशलक्ष वर्ष. 230 दशलक्ष. आता किती मारले असतील फेऱ्या? मोजून नाही का, मोजून इनपिन प्रकारे, जास्त काही मारलं नाही. म्हणजे याचं काय आहे? इयर असते का, वर्ष असते का? सौरवर्ष नावाची वस्तू नसते. फिरायला एवढा वेळ लागते, कुठं वर्ष मोजत बसता येतात, नाही का? आता हा जो आहे ना तारा, बघा याच्यामध्ये महत्वाचा आहे. हा सूर्य जो आहे हा काही इतक्या दूर नव्हता, तो आधी केंद्राच्या जवळ होता. जेव्हा प्रोटोस्टार होता, जेव्हा सूर्य बनण्याच्या परिस्थितीत होता, मग काय झालं की तिथे धुसमुस आणि धक्काबुक्की आहे ना. धक्काबुक्की मारल्यामुळे आपला बिचारा येल्लो डॉप छोटासा आहे, त्याला मारला धक्का काही ताऱ्यांनी. आणि काही मॉलिक्युलर क्लाउड्स असतात, म्हणजे आण्विक मेघ असतात, ते देतात जोरात धक्का. ते धक्का दिल्यानं तो बिचारा सरकत इथपर्यंत आला. आता इथून काही जबरदस्त धक्का पडला की तो इकडे नानी आला आणि जो पार्सियस आर्म मध्ये शिरला, मग आपलं काय खरं नाही भाऊ, नाही का? तर म्हणजेच काय, दीर्घिकेच्या केंद्राजवळ होता, पण आता हळूहळू कशामुळे सरकला? अतिमहाकाय मेगा मॉलिक्युलर क्लाउड्स, त्याचे धक्के आणि ताऱ्यांच्या धक्के, ताऱ्यांची इंटरॅक्शन झाला आणि मग तो बिचारा सरकत इथपर्यंत आला. येल्लो डॉप आहे बिचारा, पिटुकला. आपल्यासाठी खूप मोठा वाटत असन, पण आकाशगंगेसाठी पिटुकला. आता हॅबिटेबल झोन मध्ये आहे म्हणते. बघा मी सांगितलं ना, हॅबिटेबल झोन, सेफ झोन मध्ये आहे.
बघा कसा समजो, घातक चक्रभुजांमध्ये वास्तव्य नाही. घातक चक्रभुजा आहेत ह्या, तिथे रोजच धडामधूम धडामधूम धडामधूम, रोजच नाही सेकंदाले धडामधूम, तिथं म्हणजे जगणं कठीण आहे. बरोबर आहे. दुसरा आहे, घातक किरणोत्सर्जन करणाऱ्या ताऱ्यांच्या गर्दीत नाही. डेन्सिटी भरपूर आहे इथे आणि रेडिएशन जबरदस्त आहे. इतकं भयानक रेडिएशन आहे, वी कांट बिलीव्ह. ते जर असतं तर पृथ्वी नसती ना, सूर्य सुद्धा त्याचे तुकडे होऊन दुसरीकडे गेला असता. ठीक आहे. दीर्घिका केंद्रापासून बराच लांब आहे. ह्या केंद्रापासून बराच, आता लांब आहे तर काय होते बाबा, तर लांब असल्यामुळे जी गॅलेक्सी आहे त्याचं जे बॅलन्स आहे फिरण्याचं, त्या बॅलन्सने तो फिरते. त्यामुळे तो रफ्तार त्याची अशी अशी, नाही तर असा असा फिरला असता सूर्य तर आपली पृथ्वी अशी 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 ना, आपणही मग आपण कसे, आलं की नाही लक्षात, हे असं झालं असतं. तर आपण सेफ याच्यात आहोत. वाटेच ना, धक्का लागल्यासारखं वाटतं का, धक्का लागते का, धक्का नाही लागे, अशा याच्यात आहे, सेफ याच्यात आहे. शांत आणि विपुल संसाधन आहे त्याच्यामध्ये. कसं आहे, शांत आहे, क्वाईट आहे, इथे जास्त धडामधूम नाही. आणि विपुल संसाधन म्हणजे एलिमेंट जे आहेत, हाय मेटॅलिसिटी इथे आहे, त्या झोनमध्ये तो आहे. बघा बरं. आणि असे तारे आपल्याला आता शोधायचे आहेत पहिल्यांदा, आणि मग त्याच्यात मग प्लॅनेट, अर्थ लाईक प्लॅनेट, आणि मग ते सापडल्यावर आपण म्हणू शकतो तिथे एलियन आहेत की नाही. आला लक्षात. ठीक आहे. आता हा आकाश गंगेमध्ये फिरते कसा रे बाबा, जोरात तर फिरते, रफ्तार तर पाहिली, खतरनाक रफ्तार सेकंदाची, नाही का. आता हा फिरते तर सरळ फिरते का, तर हा लमचा सरळ नाही फिरे, है ना, सरळ थोडी. सूर्य होय आपल्या तालात तर चालन, तर सरळ नाही फिरत. हे बघा, ही गॅलेक्सीचा प्लेन आहे. आपली गॅलेक्सी कशी आहे आधी आपण पाहून घेऊया. गॅलेक्सी कशी आहे ते पाहून घेऊया. ठीक आहे. गॅलेक्सी जी आहे अशी अशी नाही, अशी गॅलेक्सी कशी आहे, अशी आहे. हा सेंटर, आणि तुम्ही म्हणा ना असा आहे तर चक्ती, हा चक्ती नाही, हे अशी आहे आणि अशी फुगलेली आहे. म्हणजेच काय, हा जर प्लेन पकडला आपण तर याच्या खाली पण आणि वर पण, आलं की नाही लक्षात. आणि याच्यात दोन प्रकारच्या तबकड्या, थिन आणि थिक, आणि त्या थिन आणि थिक मिळून हे एवढं झालं. ठीक आहे. आता हा जो आहे सूर्य, हा इथे ह्या प्लेन मध्ये नाही राहत, तो काय करते, खाली जाते, असा खाली जाते, इकडे असा वर जाते, असा खाली जाते, असा वर जाते, असा डान्स करत जाते. कसा जाते, डान्स करत जाते. मग तुम्ही म्हणता आपल्याला हेलकावे का नाही होय, तर आपल्याला हेलकावे नाही होय कारण की त्याला लागते लई वेळ. किती वेळ लागते आपण पाहून घेऊया. ठीक आहे. किती वेळ लागते बघा रे बाबा. आता तो कुठं आहे, आता तो वर आहे, वर आहे, इथे इथे आहे. हा, मी थोडा वर आहे, असा तो जाणार आहे खाली. आता ह्या प्लेनच्या थोडा वर आहे. किती वर आहे, 81 लाईट इयर्स मध्य ताराच्या वर आहे. किती ताराच्या वर आहे, 81 लाईट इयर्स. लाईट इयर मध्ये आपल्याला बघायचं आहे बरं गॅलेक्सी, याची ही चौडाई लाईट इयर मध्ये, म्हणजे या प्लेन पासून इकडे वर तर लाईट इयर मध्ये इतकी जाडी आहे. तर 81 लाईट इयर वर आहे. आता तो हळूहळू हळूहळू असा येईल खाली, आणि पुढच्या 300 लाईट इयर्स नंतर खाली जाईल. मग तो जाईल असं खाली, आणि तिथं किती, तर तिथं राहील पुढचे नेहमीच, म्हणजे शेवटचा अंत जो होईल तो खालच्या बाजूला होईल. त्याचा शेवटचा अंत त्याचा खाली. आता कसा आहे, वर आहे, तरुण आहे, पुढचे उरलेले आयुष्य तो खाली घालवणार, असा वरून खाली. आता कुठे आहे, आता तो दीर्घिकेच्या प्लेनच्या वरच्या भागात आहे. किती वर आहे, 81 लाईट इयर्स वर आहे. ठीक आहे, राईट. आता हा जो आहे असा फिरते, तर असा फिरते कसा, तर असा फिरते ते बुच नाही राहत का आपला, एखादा हलका पाण्याची लहर येते तर असा खाली आणि मग वर, खाली वर, असं तो डान्स करते. आता हा डान्स जो करते, डान्स करताना हा सरळच असाही चालत नाही आणि असाही फिरत नाही. फिरताना जो आहे तो टिल्टेड आहे. जशी पृथ्वी टिल्ट आहे, झुकलेली आहे, तसाच सूर्य सुद्धा दीर्घिकेच्या म्हणजे तारकामंडलाच्या प्लेन पासून झुकलेला आहे, आणि त्याचा आस असा प्रकारे असा फिरतो, असा असा फिरतो, हा असा आणि हा असा फिरत आहे. हा फिरताना किती डिग्रीचा याच्यात बेंड झालाय, तो टिल्ट झालाय, तो झालाय 67.23 डिग्री. कितीने झालाय, 67.23. आणि आपली पृथ्वी सूर्याच्या याच्या कक्षाच्या याच्यामध्ये किती टिल्ट झालेली आहे, 23.4 डिग्री. आला, दोघांचं लक्षात ठेवाल तुम्ही, असे टिल्ट झालेले आहेत. हे टिल्ट झाल्यामुळे आपल्याला काय दिसते,
त्याचं जे आहे तिर्यकता जी आहे म्हणजे ऑब्लिक्युटी किंवा ऍक्सियल टिल्ट जी आहे ही वाकलेली आपल्याला दिसून येते. आपल्याला विचारू शकतात किती डिग्रीने, 67.23 डिग्री, आणि हे कितीने आपली पृथ्वी 23.4 डिग्रीने. ठीक आहे. आता सूर्याचं जे परिभ्रमण स्वतःभोवती गुरगुर गुरगुर कसा फिरते, पृथ्वी पण स्वतःभोवती फिरते, बरोबर आहे. एक दिवस घेते फिरून जाते, बरोबर आहे. ठीक आहे. सूर्याला किती वेळ लागते फिरायला? एक दिवस नाही. लंबचा मोठा एवढा आहे की विचारू नका, त्याच्यामुळे एक दिवस नाही लागत, त्याला लागतात अराउंड 25 दिवस, अराउंड 25 दिवस. पण सूर्य जो आहे हा पृथ्वीसारखा घनरूप नाही. सूर्य जो आहे हा पृथ्वीसारखा घनरूप असला तर सर्वच्या सर्वच पूर्ण गोळा एक समान फिरेल, बरोबर आहे. पण हा कसा आहे, वायू रूप आहे, प्लाझ्मॅटिक कंडिशन मध्ये आहे तो. पण आता वायू असला की तो तर निघून जाईल, बरोबर आहे. पण याच्या ग्रॅव्हिटीमुळे तो बांधला गेला आहे. आता ग्रॅव्हिटीमुळे बांधला गेला असला तरी त्याच्यात तरलता आहे, बरोबर आहे. तरलता असल्यामुळे गॅस जी आहे सर्व बाजूंनी एकाच सोबत फिरत नाही, एकाच गतीने फिरत नाही. मग एकाच गतीने फिरत नाही म्हणून फिरताना कुठे फिरली आहे ती विषुववृत्तावर, तो जो आहे जलद गतीने फिरते, पण ध्रुवावर मात्र जलद गतीने फिरत नाही. तर ध्रुवावर स्लो आणि विषुववृत्तावर जलद गतीने. मग विषुववृत्तावर त्याला किती दिवस, तर 25.67 दिवस लागतात पूर्ण एक स्वतःच्या आसाभोवती परिभ्रमण करायला. आणि ध्रुवावर पर्टिक्युलरली 75 डिग्री नॉर्थ वर जर बघाल तर तुम्हाला काय दिसेल, 33.40 दिवस लागतात. म्हणजे इथे अधिक दिवस लागतात आणि इथे कमी दिवस लागताना आपल्याला दिसतात. आता इन जनरल आपण जे काही त्याचं परिभ्रमण कालावधी पकडतो तो कुठला पकडतो, विषुववृत्तावरचा पकडतो, 25.67 दिवस. त्याला आपण सिदेरियल रोटेशन पिरियड किंवा नक्षत्र परिभ्रमण कालावधी असं संबोधल्या जातं. आलं लक्षात. आता सूर्याची परिभ्रमण गती कमी झाली तर हळूहळू मंदावत आहे म्हणते, म्हणजेच बापरे एखाद्या वेळ थांबन का हा, है ना. तर हळूहळू होत आहे, फिरते लई जोरात, एवढा मोठा सूर्य फिरते लई जोरात. ठीक आहे. कशामुळे कमी होत आहे, तर ती आहे मॅग्नेटिक ब्रेकिंग मुळे. ते कशामुळे आहे, मॅग्नेटिक ब्रेकिंग मध्ये सूर्याच्या अंतर्भागामध्ये है ना मॅग्नेटिक फील्ड आहे, चुंबकीय क्षेत्र आहे. आणि ते चुंबकीय क्षेत्र जे आहे ते सोलर विंड ज्या बाहेर फेकल्या जातात, बाहेर सोलर विंड ज्या आहेत त्या बाहेर फेकल्या जातात, त्या बाहेर फेकणाऱ्यावर परिणाम करताना त्याला अंकुंचन पावतं, असं ओढून घेते. आणि ओढून घेतल्यामुळे ती स्पीड जी आहे, ती रफ्तार जी आहे ती कमी कमी होत आहे. कशामुळे होते, मॅग्नेटिक ब्रेक आहे तो, मॅग्नेटिक ब्रेक असं त्याला म्हणतो, म्हणजे चुंबकीय क्षेत्रांचा प्रभाव. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया सूर्य त्रिज्या, सोलर रेडियस. किती आहे सोलर रेडियस, पहिल्यांदा ते पाहून घ्या. 6.7 × 10⁸ मीटर किंवा 432,450 माइल्स किंवा 696,000 किलोमीटर. आला. पृथ्वीची किती आहे रे बाबा त्रिज्या, 6.4 × 10⁶ मीटर. म्हणजेच पृथ्वीपेक्षा सूर्य 109 पटींनी मोठा आहे, मोठा आहे. म्हणजेच एवढंच की काय, की आपली पृथ्वी, हे बघा आपली पृथ्वी आणि हा चंद्राची परिक्रमा, हा सुद्धा याच्यामध्ये पूर्ण पॅक होऊन जाते, तरी एवढं स्पेस. आलं की नाही लक्षात. ठीक आहे. आता सोलर रेडियस जो आहे म्हणजे सूर्याची त्रिज्या कशी काढायची, तर त्याचे आधार महत्वाचे आहेत. कधी कधी प्रश्न विचारू शकतात. 2 आधार आहेत. सूर्याचा कोनीय व्यासाचे मूल्य, तो थिटामध्ये असतो 32 इंच. त्यानंतर माध्य सौर अंतर, मेन सोलर डिस्टन्स जे आहे ते ए हा सिंबॉल आहे, 1.5 × 10⁻11 मीटर हे माध्य सौर अंतर आहे. ह्या दोघांच्या आधार घेऊन आपण ही त्रिज्या काढतो. आलं लक्षात. क्लिअर. ठीक आहे. आता सूर्याची त्रिज्या बदलत आहे का, अरे बापरे, जशी स्पीड थांबत आहे मॅग्नेटिक ब्रेकिंग मुळे तसंच त्रिज्या जी आहे ती पण बदलत आहे हळूहळू. म्हणजेच काय, सूर्य असा होत आहे की असा होत आहे, तर सूर्य आता असा होईल.
असा असा होत 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 असा फुलन आणि फुलून असा रेड जायंट बनन आणि मग बुध मंगळ शुक्र आणि पृथ्वीच्या नंतरही म्हणजे असं खाऊन टाका, पृथ्वी खाऊन टाका आणि ह्या गुरुच्या कदाचित जवळ जाईन काय कोणाला त्याला धक्का देते काय आणि मग त्याच्यानंतर इकडून निघून मग व्हाईट डॉर्फ असा फिरून जाईल. आलं की नाही लक्षात? HR डायग्राम पाहून घ्याल तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. तर हा हळूहळू होत आहे. कसा होत आहे? मागील 10⁻⁹ वर्षांमध्ये आहे ना, मागील 10⁻⁴ 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा शून्याच्या वर्ष, असे शून्याचे वर्ष, या वर्षामध्ये प्रतिवर्षी बघा 2.4 लक्षात आलं का? 2.41 मीटरचा बदल झालाय म्हणजे नसल्यासारखाच आहे ना. आता तो मोठा होईल केव्हा? अजून उरलेला आहे 5.5 बिलियन इयर्स त्यानंतर. ठीक आहे. खूप फुरसदीन आहे. आपल्या किती पिढ्या माहित नाही लमचा आणि तुम्ही सांगा पोट्याले की लक्षात ठेवले तर तोही काही फायद्याचा नाही. असो. व्यास डायमीटर जशी त्रिज्या आहे व्यास हे पाठ करून घ्यायचे. व्यास किती अबाउट आहे? 865,000 माइल्स किंवा 1.4 मिलियन किलोमीटर. ठीक आहे. आता विषुववृत्त आणि ध्रुवीय याच्या व्यासामधलं अंतर किती आहे? फारच कमी अंतर आहे. 6.2 मैल म्हणजे 10 किलोमीटरच आहे. म्हणजे पूर्णपणे गोलाकार सारखाच आहे. म्हणजे पूर्णपणे याचा अर्थच हा पूर्णपणे गोलाकार आहे. परिघ सर्कम्फरन्स 2715396 मैल किंवा 437,006 किलोमीटर. ठीक आहे. घनफळ याचं व्हॉल्यूम कसं आहे? घनफळ कसं आहे? 1.4 × 10⁻27 क्युबिक मीटर. म्हणजेच आपल्या पृथ्वी जे आहेत 1.3 बिलियन 1.3 अब्ज पृथ्व्या त्याच्या शिरतील एवढा मोठा व्हॉल्यूम. काय बाबा, काय विचार करू नका नाही का. त्यानंतर सूर्य अनुदीप्ती किंवा ल्युमिनोसिटी, सोलर ल्युमिनोसिटी किती आहे? पाठ करून घ्यायचं है ना. L डॉट इक्वल टू 3.86 × 10⁻26 वॅट. पाठ करून घ्यायचं. याचे पण आधार आहेत. याचे आधार दोन आहेत. एक माध्य सौर अंतर मीन सोलार डिस्टन्स आणि दुसरा सौर स्थिरांक सोलर कॉन्स्टंट. याच्या आधारावर आपण हे काढतो. हा एरिया म्हणजे पृथ्वीचा 1 चौरस मीटर एरियावर किती सूर्यप्रकाश पडलेला आहे त्याच्या आधारावर आपण काय काढतोय? सोलर ल्युमिनोसिटी काढतोय. ठीक आहे. हे फक्त असे पाठ करा. आपल्याला त्या टेक्निकल मध्ये नाही जायचं आहे. आपल्याला आधार विचारतील है ना, एवढंच विचारतील. ल्युमिनोसिटी किती एवढंच विचारतील. जनरल स्टडीजचा पेपर आहे ना, है ना. आपल्याला काय जिओग्राफर बनायचं आहे का? नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया सोलर टेम्परेचर, सौर तापमान. तर सूर्याचं तापमान हे लयच नखरेल आहे. पॅराडॉक्स कंडिशन आहे है ना. त्यातली पहिली म्हणजे सूर्याच्या आतमधलं बघून घेऊया. सूर्यामध्ये दोन भाग असतात. सूर्याचं अंतरंग आणि सूर्याचं वातावरण. सूर्याचं अंतरंग आणि सूर्याचं वातावरण याबद्दल आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. इथे केवळ सूर्याच्या अंतरंगामधलं तापमान कसं बदलत जातं ते समजून घेऊया. तर हा आहे कोर गाभा. त्याच्यानंतर आहे रेडिएटिव्ह झोन उत्सर्जन क्षेत्र. त्याच्यानंतर आहे प्रक्रमिक क्षेत्र म्हणजे कन्व्हेक्टिव्ह झोन. त्याच्यानंतर आहे तेजावरण म्हणजे फोटोस्फिअर. असं 1 2 3 आणि 4 आपल्याला दिसतंय. आता गाभा जो आहे त्याच्यामध्ये किती तापमान असेल? सर्वात जास्त, कारण न्यूक्लिअर फ्युजन होत आहे तिथे. हायड्रोजनचं हेलियम मध्ये कन्व्हर्शन होत आहे. फोटॉन शृंखला चालते म्हणून 27 मिलियन डिग्री फॅरनहाइट हे लिहून म्हणजे पाठ करून घ्यायचे. 27 मिलियन डिग्री फॅरनहाइट किंवा 15 मिलियन डिग्री सेंटीग्रेड किंवा 15.7 मिलियन केल्विन. तिन्ही याच्यात मी सांगितलेलं आहे. रेडिएटिव्ह झोन मध्ये ते काय होते? रेडिएशन म्हणजे बाहेर पडते म्हणून तिथे भरकन कमी होते. आणि भरकन म्हणजे इथपासून जे आहे इथपर्यंत ते कमी कमी होत जाते. त्या कोर पासून तर ह्या कॉर्नर पर्यंत म्हणजे आउटर याच्यापर्यंत कमी कमी होत जाते. 12 मिलियन फॅरनहाइट पासून सरळ सरळ इथे येते आणि 4 मिलियन फॅरनहाइट पर्यंत पोहोचून जाते. किंवा 7 मिलियन डिग्री सेल्सिअस आहे
तिथपासून 2 मिलियन डिग्री सेल्सिअस पर्यंत होऊन जाते. इतकं भरकन तापमान कमी होतं. कुठून? रेडिएटिव्ह झोन मधून. म्हणजे सर्वात अधिक जलद गतीने तापमान आपल्याला इथे होताना दिसतं. मग त्याच्यानंतर आहे कन्व्हेक्टिव्ह झोन. कन्व्हेक्टिव्ह झोन म्हणजे मॅटर जिथे आहे तिथे कन्व्हेक्शनच्या थ्रू चालतं. अराउंड 4 मिलियन डिग्री फॅरनहाइट किंवा 2 मिलियन डिग्री सेल्सिअस असतं. म्हणजे याच्या जवळचं असतं ते हळूच मग भरकन कमी करतं. कुठे? तेजो आवरणमध्ये. तेजो आवरणमध्ये किती दिसतं बघा, फारच कमी. 10,000 डिग्री फॅरनहाइट किंवा 5,500 डिग्री सेल्सिअस किंवा 6,500 डिग्री 6,000 लक्षात घ्या 6,500 डिग्री केल्व्हिन. हे लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न विचारतात आता असे आले ना तर अबाउट हे लक्षात ठेवायचं. आता हा 5,500 कुठे 5,800 कुठे 5,600 लिहिलेला आहे. म्हणजे अराउंड जर डिग्री सेल्सिअस मध्ये विचारला तर जवळपास 6,000च्या जवळपास असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. किंवा 6,500 केल्व्हिन असं विचारू शकतात. ठीक आहे. 4 याच्यात लक्षात आलं. आता यातलं फोटोस्फिअर जी आहे, फोटोस्फिअरचाच जो तापमान आहे ते आपल्याला माहित होतं, जे आपण बघतोय म्हणून त्याला फोटोस्फिअर, कारण बघतोय म्हणून त्याला फोटोस्फिअर म्हणतोय. त्यास आपण इफेक्टिव्ह सरफेस टेम्परेचर म्हणतो, कारण फोटोस्फिअर आपल्यासाठी काय सरफेस आहे. ठीक आहे. राईट. आता सूर्य तेजावरणामधून ऊर्जा उत्सर्जित करते परंतु थंड होत नाही. फोटोस्फिअर मध्ये राहत नाही ऊर्जा, बरोबर बाहेर येते. मग बाहेर आल्यावरही फोटोस्फिअर थंड का होत नाही? तर बापू तो तवा आहे, हा तवा हो, आणि तवाच्या खाली शेगडी सतत पेटत राहील तर तव्यामधून जरी वाफ निघन तरी शेकत राहीलच ना, तापमान तर राहीलच. बरोबर आहे. लॉजिक लक्षात आला. तसंच इथून सर्व ऊर्जा उत्सर्जित होते फोटोस्फिअर मधून, पण हा सातत्याने गरम का राहतो? कारण त्याच्या खालून ऊर्जा उत्सर्जित होत असते. ती कुठून? कोअर मधून. कोअर मध्ये निरंतर सेकंदाला, आपण पाहिलं ना, सेकंदाला 600 मिलियन टन डुम 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 एका सेकंदाला असं होत असते. आता एवढी ऊर्जा जर असेल तर त्याच्यामुळे जरी कन्व्हेक्शन होत असेल, जरी उत्सर्जन होत असेल, तरी सुद्धा फोटोस्फिअर हा नेहमीच तप्त राहील जोपर्यंत इथली ऊर्जा जी आहे हायड्रोजन फ्यूल संपत नाही तोपर्यंत. ठीक आहे. आता सूर्यामध्ये मूलभूत घटक कोणकोणते आहे हे थोडंसं समजून घ्यायचं. ब्रीफली आपण बघूया. सर्वात अधिक ॲटमच्या नंबरनुसार आणि मासनुसार पण. कधी तुम्हाला असं पण कधी असं पण विचारतात. बरं, आपण कन्फ्युज होतो है ना. लक्षात घ्यायचं हे कसे आहे वस्तुमानानुसार आणि हे आहे ॲटॉमिक एलिमेंट्स नुसार. हायड्रोजन, हेलियम, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, निऑन, मॅग्नेशियम, सिलिकॉन, सल्फर आणि आयन हे सिक्वेन्स लक्षात ठेवायचं आहे ना. हाय हे कार्नी ओ असं लक्षात ठेवून द्यायचं म्हणजे लक्षात राहील. ठीक आहे. हायड्रोजन 92 आहे, इथे 73.4 आहे. हे खूप महत्वाचं आहे हा, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. 73.4 मासच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे. बरेच वेळा ही गुगली मारू शकतात. बहुतांशी मुलांना पाठांतर करताना हेच लक्षात राहतं की 90+ आहे रे बाबा, लक्षात ठेवून द्या हायड्रोजन, पण मासच्या कॉन्टेक्स्ट मध्ये विसरतो आणि तो आहे 73.4 म्हणजे 73% जवळपास, म्हणून गडबड करू नये. हेलियम 25% आहे, इथे मात्र हेलियम 7.8% आहे. तुम्हाला विचारणा करताना ह्या गोष्टी जास्त विचारू शकतात. पण सिक्वेन्स मध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डर उतरत्या क्रमाने विचारू शकतात. तर हायड्रोजन नंबर 1, दुसरं हेलियम, तिसरं कार्बन, चौथं नायट्रोजन, 5वं ऑक्सिजन, 6वं निऑन, 7वं मॅग्नेशियम, 8 सिलिकॉन, 9 सल्फर आणि 10 आयन. आयन झालं की संपला खेळ. जर हे सर्व संपलं नाही, आयन उरलं की खेळ संपला. सांगितलेलं आहे. तुम्ही इव्होल्युशन ऑफ स्टार बघून घ्या, तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल. ठीक आहे. आलं लक्षात. अशा प्रकारे थोडं पाठांतर करून घ्यायचं. बहुतांश हा पाठांतराचा विषय आहे, पण नजरेखालून वारंवार जेव्हा ह्या बाबी जातात तर पाठांतर आपोआपच होतं. काही घोकणपट्टी करायची गरज नसते. मला वाटतं समजलाय व्हिडिओ. प्रश्नांची उत्तरं भेटलेली आहेत. नसेल लक्षात आलं तर पुन्हा व्हिडिओ पहा, लाईक पण करा, आणि प्रश्नांची उत्तरं आली असतील ना तर कॉमेंट बॉक्समध्ये उत्तरं पण लिहा. तेवढंच तुम्हाला सराव होईल आणि कॉन्फिडन्स पण वाढेल. कारण की आपण एखादी बाब लिहितो ना तर हो नाही लिहू की न असं धाकधूक होते. पण सवय राहिली तर यार आणि टिक करायची अशी सवय राहिली ना
तर माणसाचा कॉन्फिडन्स वाढतो आणि कॉन्फिडन्समध्ये चुका कमी होतात. ओव्हर कॉन्फिडन्स नाही म्हणत आहे, कॉन्फिडन्समध्ये चुका कमी होतात. तुम्ही मेहनत तर घेताय, मला माहित आहे. मग मेहनतसाठी नेहमीच ऑल द बेस्ट.